तुम्ही पण तुपापासून निघलेल्या बेरी फेकून देता का? बघा तुपामधली जी बेरी निघते त्याची मी मिठाई बनवली, किती छान झाली ती. खायला तर एक नंबर झाली होती. चला आपण कृती बघू. बेरी घेतली मी, साखर घेतले, किसलेलं खोबरं, ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं दूध. कढई गरम व्हायला ठेवली, त्याच्यामध्ये मी ती बेरी टाकून दिली. बेरीला आता गरम करू, थोडं चमच्याच्या साहाय्याने फिरवून घेऊ. त्याच्या गाठी मोडून घेऊ. ही बेरी ना तुपामधून, म्हणजे जे घरी सगळेजण तूप बनवताना त्यांच्या घरी नेहमी बेरी निघते. तर त्याचं असं काहीतरी वेगळं बनवून खाल्लं तर मुलं आवडीने खातात. आता त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकलं आणि 1 वाटी साखर टाकली. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि याचा घट्टसर असा गोळा करून घेऊ. गॅस कमी ठेवायचा आणि फिरवत राहायचं, म्हणजे जेणेकरून ती बेरी आपली खाली लागणार नाही. बघा माझी साखर आणि दूध याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं आहे, हे पूर्ण एकजीव झालं आहे आणि आपली बेरी पण पूर्ण वितळून गेली. याच्यामध्ये तुपाची गरज नाही, कारण त्या बेरीला स्वतः तूप राहतं. याच्यामध्ये मी 2 वेलची कुटून टाकले आहे आणि थोडंसं खोबऱ्याचं कीस आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकले. त्याने म्हणजे याची चव आणखी वाढते. याला आता आपण चांगलं होऊ देऊ. बघा चांगलं घट्टसर झालं. आता आपण गॅस बंद करू. याला एकजीव करून घेऊ पूर्ण. बघा पूर्ण गोळा झाला, याचा कलरही चेंज झाला आहे. आता एका ताट घेऊ आपण, त्या ताटाला थोडंसं तूप लावून घेऊ. ताटाला तूप लावून झालं. आता आपण त्यामध्ये ती बेरी टाकून देऊ आणि तिला पसरवून घेऊ. बघा किती भारी दिसते ना. खायला तर एकच नंबर झाली होती. माझ्या मुलींनी ती इतकी पटकन खाल्ली, म्हणजे अशी दुसरी साधी बेरी दिली ना साखर टाकून ते खात नाही. असं बनवून दिलं ना खूप लवकर खातात. आता याला थंड व्हायला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. बघा फ्रीजमध्ये मी फक्त 10 मिनटं ठेवले, तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता. आणि वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स लावले आणि याच्या वड्या पाडून घेतल्या. बघा किती भारी झाली ना. या मग सगळेजण खायला.